महाराष्ट्र राज्य क्रीडा सेवा संचालनालय, रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी भाऊसाहेब कुंभार न्यास, विक्रम साबळे फाउंडेशन व टाटा स्टील आणि इतर कंपन्यांच्या सहभागाने खोपोलीमध्ये काशी स्पोर्ट मॅटवर राज्यस्तरीय शालेय स्पर्धेचा उद्घाटन दिमागदार सोहळा शुक्रवारी संपन्न झालाय। या स्पर्धेचे उद्घाटन रायगड जिल्हा कुस्तीगिरी संघाचे अध्यक्ष परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ व कुस्ती क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि क्रीडाप्रेमी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यातून सुमारे 240 मल्ल व त्यांचे प्रशिक्षक या स्पर्धेसाठी गेल्या 2 दिवसांपासून खोपोलीमध्ये उपस्थित आहे। कार्मेल शाळेच्या बँड पथकाने उद्घाटन सोहळ्यात रंगत आणली आहे, तसंच मान्यवरांनी कौतुक देखील केलंय आणि या कुस्तीचा थरार पाहण्यासाठी जिल्हाभरातून कुस्तीप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता बऱ्याच स्तरांवरती हे प्रयत्न चालू आहेत। आम्ही सुद्धा पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये तिथे कामोठे आणि तळोजे या इथे कुस्ती प्रशिक्षण केंद्र हे त्या इथे आम्ही सांगता आता ते इथं उभे करत आहोत। त्याच्या सोबतीने पनवेल महानगरपालिकेमध्ये पनवेलमध्ये मोठ्या स्वरूपामध्ये असं सांगता त्या इथे एक स्टेडियम हे येत आहे, त्याचा कुस्तीला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। खारघरला सुद्धा एक मोठ्या स्वरूपामध्ये असं सांगता त्या इथे स्टेडियम येणार आहे, त्याचा सुद्धा स्पोर्टचा मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे। आणि माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या मनामध्ये असलेले नियोजन की कळंबोली हा मोठ्या प्रमाणामध्ये तिथे स्थानिक आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र विदर्भ येथील नागरिक मोठ्या प्रमाणात तिकडे राहत असल्यामुळे कुस्तीबद्दल प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असं तिथे प्रेम आहे। तर त्या इथे सुद्धा कुस्तीसाठी एक फुल फ्लेज असं स्टेडियम उभं करणं त्याचं नियोजन आहे आणि पुढच्या काळामध्ये त्याच्या दृष्टीने एक समजा आम्ही पावलं उचलायचा आम्ही प्रयत्न करत आहोतच, परंतु स्पेशली कुस्तीसाठी कामोठे आणि तळोजे या इथे पुढील 2 ते 3 आठवड्यामध्ये लवकरच आता त्या दृष्टीने सर्व सोपस्कार पार पाडून या इथे स्टेडियमचं काम हे चालू होऊ शकेल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत।